नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपलं पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, सध्या बीड जिल्ह्याअंतर्गत पोलीस पाटील या पदासाठी पदभरती सुरू झालेली आहे. हा तिसरा व्हिडिओ आहे. याआधी आपण अंबाजोगाई आणि बीड जिल्ह्यातील जे शिरूर कासार आहे तालुका, तर त्या तालुक्या रिगार्डिंग जे आहे आपण पर्टिक्युलर व्हिडिओज बनवलेले आहेत. आज आपण व्हिडिओमध्ये आपण माजलगाव उपविभागातील रिक्त असलेले जे पोलीस पाटील पदे आहेत ते भरण्याबाबत जेही हे परिपत्रक आहे त्याबद्दल पाहणार आहोत. याच्यामध्ये कशा प्रकारे परीक्षा होणार आहे, कशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता, शैक्षणिक पात्रता काय, या गोष्टींचा आपण शॉर्टमध्ये जे आहे माहिती पाहणार आहोत. व्हिडिओ एंडपर्यंत पहा. नवीन असाल चॅनलवर सबस्क्राईब नक्कीच करा. त्याचबरोबर तुमच्यासाठी एक माहिती, जर तुम्हाला आर्टिकल रीड करायचे असेल तर लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. ॲज वेल ॲज व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुपची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. जॉईन करायला विसरू नका. तिथे याचे PDFs अवेलेबल आहेत. आता यासाठी जे आहे माजलगाव उपविभागामध्ये जेही पदे आहेत त्यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. तुम्ही ते अर्ज इथं जी वरी वेबसाईट दिसत आहे तुम्हाला bidpp.recruitmentonline.in या संकेतस्थळावर तुम्ही अर्ज करू शकता. अर्ज जे आहे ते 19 तारखेपासून म्हणजे 19 जानेवारी ते 30 जानेवारी अंतर्गत तुम्हाला करायचे आहेत. अर्ज केल्यानंतर त्याची छाननी असेल आणि पात्र उमेदवारांना प्रवेशपत्र असतील तर ते 2 फेब्रुवारी ते 6 फेब्रुवारी दरम्यान देण्यात येतील. लेखी परीक्षा असेल ती 22 फेब्रुवारीला होणार आहे. आन्सर की 22 तारखेला सायंकाळी येईल तुम्हाला. लेखी परीक्षेचा निकाल जो आहे तो 24 तारखेला घोषित होईल. त्याचबरोबर जे मुलाखतीसाठी पात्र उमेदवार असतील ते 24 तारखेला जे आहे त्यांची यादी प्रसिद्ध केली जाईल. मुलाखतीचा दिनांक असेल 25 ते 28 फेब्रुवारी दरम्यान आणि अंतिम निकाल येईल 2 मार्च 2026ला. मग हा जो शेड्यूल आहे तो टेंटेटिव्ह आहे. बघा, या डेट्स दिलेल्या आहेत, ह्या कन्फर्म आहेत, पण याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. भविष्यामध्ये जे चेंजेस होतील त्याच्या माहितीसाठी जे आहे तुम्हाला सांगितलं जाईल व्हिडिओमार्फत, शॉर्ट्समार्फत, तसंच आपल्या ग्रुपवरती. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा किंवा ग्रुप जॉईन करा. आता याची फीस किती आहे तर बघा, खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये फी आहे आणि आरक्षित आर्थिक दुर्बल घटक प्रवर्गासाठी 800 रुपये फी आहे. ऑनलाईन पद्धतीनेच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फी भरायची आहे. आता यासाठी शैक्षणिक पात्रता काय, तर फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला 10वी पास असणं गरजेचं आहे. 10वी पास असाल, 10वीचं सर्टिफिकेट असेल, मार्कशीट असेल, तुम्ही याच्यासाठी पात्र आहात. पण वयोमर्यादा काय, तर वयोमर्यादा जी आहे 25 पेक्षा तुमचं वय कमी नसावे, 45 पेक्षा जास्त नसावे. ही जी वयोमर्यादा आहे ते सर्वांसाठी सेम आहे. म्हणजे ओपन कॅटेगरीमधून असाल, SC कॅटेगरीमधून असाल, ST या प्रवर्गातून असाल, OBC या प्रवर्गातून असाल, सर्वांसाठी जी वयाची अट जी आहे ती सेम आहे. याच्यामध्ये कोणतीही शिथिलता नाही आहे. यासाठी तुम्हाला जे आहे तुम्हाला स्थानिक कायम रहिवासी असणे गरजेचं आहे. आता मी तुम्हाला माजलगावचं सांगत आहे तर तुम्ही स्थानिक रहिवासी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला फॉर्म भरताना करेक्ट ईमेल, करेक्ट मोबाईल नंबर, तुमचे जे चारित्र्य, जे अर्जदाराचे चारित्र्य म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट असते ते, कुटुंबातील प्रतिज्ञापत्र, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र, तर हे सर्व तुम्हाला जे आहे सबमिट करायचे आहे. याच्यामध्ये प्रवर्गानुसार पद देण्यात आलेले आहेत. आता ते मी सांगणार नाही कारण व्हिडिओ खूप मोठा होईल. तुम्ही हे PDF पहा. PDF मध्येच तुम्हाला सर्व माहिती मिळून जाईल. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आर्टिकलची. आता याच्यामध्ये परीक्षा कशा प्रकारे होणार आहे तर बघा, लेखी परीक्षा 80 मार्काची होणार आहे आणि तोंडी परीक्षा ही 20 मार्काची होणार आहे. अशी एकूण 100 मार्काची तुमची परीक्षा घेतली जाईल. 80 गुणांची परीक्षा जी असेल ती वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजेच MCQ टाईपची असेल. 1 प्रश्न 4 पर्याय. त्याचबरोबर लेखी परीक्षेमध्ये कोणत्या आधारावर परीक्षा घेतली जाईल तर त्यामध्ये सामान्य ज्ञान, गणित, पोलीस पाटलांचे अधिकार, त्यांचे कर्तव्य, बुद्धिमत्ता चाचणी, स्थानिक परिसराची माहिती, चालू घडामोडी या विषयाचा समावेश असेल. म्हणजे या विषयांवर तुम्हाला प्रश्न विचारले जातील. तुम्ही 80 पैकी 36 गुण घेतले तर तुम्ही जे आहे पात्र होतात ह्याच्यासाठी. जे पुढे जी नेक्स्ट स्टेप आहे मुलाखतीची, त्यासाठी मुलाखतीसाठी अनुपस्थित राहिलात तर तुम्ही म्हणजे ॲबसेंट राहिलात तर तुम्ही याच्यातून निवडीस अपात्र ठरतात. सो तुम्हाला मार्क घेण्याचा प्रयत्न करायचा आहे, पात्र व्हायचं आहे आणि तुम्हाला जे आहे जे मुलाखत आहे म्हणजे जे इंटरव्ह्यू आहे तोही द्यायचा आहे. आता याची निवड, कार्यपद्धती, अटी व शर्ती हे तुम्ही स्क्रीनला पॉज करून किंवा या PDF मार्फत वाचू शकता. मित्रांनो, याच्यामध्ये प्रवर्गानुसार पदे देण्यात आलेली आहेत. आता कोणत्या प्रवर्गासाठी किती पदे, महिलांसाठी किती पदे किंवा अनुसूचित जमाती, अनुसूचित जाती यांसाठी किती पदे, या प्रवर्गातील लोकांसाठी किती पदे, तर हे सर्व माहिती जी आहे या PDF मध्येच प्रोव्हाइड केलेली आहे. तुम्ही रिजन वाईज जेही गावे आहेत, खेडे आहेत, त्यानुसार तुम्ही सर्व माहिती वाचू शकता. मित्रांनो, जे अर्ज आहे ते तुम्हाला 30 तारखेपर्यंत करायचं आहे. फी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. खुल्या प्रवर्गासाठी 1000 रुपये, जे बाकी प्रवर्ग आहेत त्यांच्यासाठी 900 रुपये. अशा प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता.
इंटरेस्टेड असाल तर अर्ज करा. काही अडचण येत असतील कॉमेंट सेक्शनमध्ये विचारा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा. टेलिग्राम आणि व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करा. तिथेच तुम्हाला हे PDF तसेच आर्टिकलच्या अंडर सुद्धा PDF मिळून जाईल. फर्स्ट लिंक आहे, क्लिक करून रीड करायला विसरू नका. तर मित्रांनो, व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.